नमस्कार, मोहिनी ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी या स्वप्न मालिकेतील अजून एक व्हिडिओ घेऊन आले आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण स्वप्नामध्ये देव दिसल्यास त्याचे काय फळ मिळेल हे पाहू। स्वप्नात देव दिसणे हे निश्चितच भाग्याचे आहे, पण देव आपल्याला कुठल्या मुद्रेत दिसतोय अथवा कुठल्या स्थितीत दिसतो यावर स्वप्नाचे फळ शुभ असेल की अशुभ असेल हे ठरेल। तुम्ही जर स्वप्नामध्ये गाभाऱ्यात सुंदर सजवलेली मूर्ती पाहिली असेल तर हे अत्यंत भाग्यशाली, सुखकारक, तुमची कीर्ती वाढवणारे स्वप्न आहे। काहीतरी आनंदाची बातमी येऊ शकेल। स्वप्नात मूर्ती जर तुमच्याकडे पाहत असेल, काही बोलत असेल तर हे अत्यंतिक शुभ स्वप्न आहे। स्वप्नात प्रयत्न करूनही मूर्ती दिसत नसेल तर वास्तवातही तुम्हाला प्रयत्नांची आवश्यकता आहे, इतक्यात कार्यसिद्धी होणार नाही। जर स्वप्नात तुम्ही मंदिरातील देवास अथवा घरातील देवास प्रसाद चढवत असाल तर हेही अतिशय शुभ स्वप्न आहे। तुम्हाला अपेक्षित असलेले काम होऊ शकेल। तसेच तुम्हाला देवाकडून किंवा मंदिराच्या प्रांगणात कोणाकडूनही प्रसाद भेटत असेल, तो पुजाऱ्याकडून असेल किंवा इतर भक्तांकडून असेल, तरीही काहीतरी गोड बातमी मिळण्याचा हा संकेत आहे। देव पाठीशी असण्याचा हा संकेत आहे। स्वप्नात मंदिरातील देवास ओटी अर्पण करत असाल, शृंगार वाहत असाल, फुले वाहत असाल, देवाची मंदिराची सजावट करत असाल तर लवकरच विवाह होऊ शकेल। या उलट व्यवस्थित आकारात नसलेली मूर्ती, व्यवस्थित शृंगार नसलेली मूर्ती स्वप्नात आली तर हे अशुभ स्वप्न आहे। तुम्हाला आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागेल असा याचा अर्थ होतो। आणि याचबरोबर प्रत्येक देवाचा एक वार असतो। त्या देवाचे स्वप्न त्या देवाच्या वारीस पडले तर याला विशेष अर्थ असतो। उदाहरणार्थ, सोमवारी शंकराचे स्वप्न पडणे, मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानाचे स्वप्न पडणे, मंगळवारी किंवा बुधवारी गणपतीचे स्वप्न पडणे, शुक्रवारी देवी स्वप्नात येणे, गुरुवारी दत्त येणे, रविवारी भैरव स्वप्नात येणे असे असेल तर ती देवता तुम्हाला काहीतरी आठवण करून देत आहे। अशा वेळी त्या देवाच्या दर्शनाला जाणे फायद्याचे ठरेल। वारंवार असे स्वप्न पडत असेल त्या देवाची उपासना करणे गरजेचे आहे। राधाकृष्ण स्वप्नात येणे म्हणजे हे प्रेमसंबंधाबद्दलचे स्वप्न आहे, नातेसंबंधाबद्दलचे स्वप्न आहे। विवाह इच्छुकांचे लग्न होऊ शकेल। लक्ष्मी स्वप्नात येणे म्हणजे पैशाच्या संबंधीचे स्वप्न आहे, तुमची आवक वाढेल, उत्पन्न वाढेल। महादेवाचे स्वप्न म्हणजे सर्वांगीण भरभराटीचे स्वप्न असेल। दत्त स्वप्नात येणे किंवा गणपती स्वप्नात येणे हे अभ्यासाच्या दृष्टीचे स्वप्न असेल। स्वप्नात श्रीरामाचे दर्शन झाले तर तुम्हाला यश भेटणार आहे असा याचा अर्थ होतो। हनुमानाचे जर स्वप्न पडले असेल तर तुमच्या शत्रूचा नाश होईल। स्वप्नात जर दुर्गा माता आली असेल तर सर्व प्रकारच्या पीडेपासून मुक्ती होईल। विठ्ठल रुक्माई स्वप्नात येणे म्हणजे तुमचा संसार गुण्यागोविंदाचा होत आहे। स्वप्नात कुलदैवत आले असेल तर हे अधिकच शुभ स्वप्न असेल। कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला आहे असा याचा अर्थ होतो। कोणतीही आराध्य देवता स्वप्नात येणे हे शुभच असते। धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।